Mutual fund investments are subject to market risks. Please read all the scheme related documents carefully. मी संतोष गोसावी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे. आज प्रत्येक जण फक्त डिफेन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला धावपळ करतोय. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी डिफेन्स मध्ये गुंतवणूक केली ना, अक्षरशः त्यांची सोन्याहून पिवळं झालं असेल. कारण लिटरली मी तुम्हाला सांगतो, ऑलमोस्ट बरेच कंपन्यांनी जे डिफेन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहेत त्या सगळ्यांचे ऑलमोस्ट दाम दुप्पट झालं म्हटलं तरी चालेल, पैसे डबल झालेले आहेत दीड वर्षामध्ये. पण मोठा प्रश्न हा आहे की ही खरंच संधी आहे का हा एक ट्रॅप आहे? कारण आज सुद्धा बरेच लोकांना एक फिअर ऑफ मिसिंग आउट कॉन्सेप्ट आहे, फोमो फील करतात आणि लोक आजही डिफेन्स मध्ये जातात. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय हवंय की ही खरं योग्य वेळ आहे का? तुमच्यासाठी ती जी काय स्ट्रॅटेजी आहे ती योग्य आहे का? कारण जर तुमच्यासाठी ती योग्य स्ट्रॅटेजी नसेल तर मग तुम्ही तुमचे पैसे त्यात फक्त टाकतच नाही आहात, पण तुम्ही खूप मोठे रिस्क एक्सपोजर स्वतःवरती ओढून घेताय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षाहून अधिक मी लोकांना म्युच्युअल फंड संदर्भामध्ये मार्गदर्शन करतो. त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचावं या संदर्भामध्ये मी त्यांना मदत करत असतो. मी एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मित्रांनो, सध्या जे डिफेन्स मध्ये जी धावपळ चालू आहे ना, हे डिफेन्स सेक्टर पळण्यासाठी ना काही ठोस गोष्टी आहेत. या ठोस गोष्टींपैकी जर तुम्ही बघितलं ना, तर आता सध्या असा विषय आहे की जे काय अलीकडे सध्या वॉर परिस्थिती झाली आणि वॉर परिस्थिती होऊन सुद्धा त्या शेअर्सना डिमांड आली. आज जर तुम्ही बघितलं तर HAL सारख्या कंपनी, माझगाव डॉक सारख्या कंपनी, या शेअर्स आहे ना, या शेअर्सच्या कंपनीसाठी तुम्ही जर ऑर्डर बुक पाहिली तर हे लिटरली 2030 पर्यंत यांचा वर्कलोड कम्प्लीट ऑक्युपाईड आहे आणि बऱ्यापैकी फुल आहे. तुम्ही डिफेन्स शेअर मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि ह्याच पद्धतीने जर भारताची स्ट्रॅटेजी झाली आणि जर ह्याच पद्धतीने आत्मनिर्भर ज्या पद्धतीने प्लॅन चाललाय आणि त्या पद्धतीने वर्कआउट झालं तर पुढची 5 ते 10 वर्ष नक्कीच भारतासाठी आणि डिफेन्ससाठी हे सेक्टर ऍज अ इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगलं ठरू शकतं. पण महत्वाचा प्रश्न तोच आहे की खरंच पुला खालून खूप पाणी ऑलरेडी गेलं आहे का? आपल्याला उशीर झालाय? आपली गाडी नक्की सुटली आहे का? आपण धावत्या गाडीमध्ये आता उडी घेऊन बसण्याचा प्रयत्न करतोय का? हे आपल्याला नीट बघायला हवंय. तुम्ही आता मार्केटमध्ये बघितलं ना तर सगळीकडे कल बदलत चाललाय. आता वी आर नॉट ओनली बाईंग, वी आर बिल्डिंग. आपण हा मोठा शिफ्ट घडवतोय. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा काही डिफेन्सच्या सेक्टर्सनी, काही फंड्सनी तुमचे पैसे ऑलमोस्ट दाम दुप्पट केले असतील, पैसे डबल रिटर्न दिला असेल. पण हे सगळं हे चांगल्या गोष्टी, फेवरेबल कंडिशन होत्या डिफेन्स सेक्टरसाठी म्हणून झाल्या. पण हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जे जेवढा जास्त गतीने धावतं त्याच गतीने ते त्याच्यानंतर एक निगेटिव्ह न्यूज आली तर तिकडनं त्याच ठिकाणी त्याचा ड्रॉडाऊन चालू होतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये एक जर निगेटिव्ह न्यूज आली ना तर तुमचं फक्त डिफेन्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती 10%, 20%, 30% किती खाली ड्रॉडाऊन होऊ शकेल या सुद्धा बद्दल तुम्हाला काही सांगता येणार नाही. गेल्या 15 दिवसाच्या आधी ना माझ्याकडे एक माझे कस्टमर आले. ते एक वयस्कर कस्टमर होते आणि ते मला म्हणाले, असंच रिव्ह्यूसाठी ते आले होते माझ्याकडे ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही मला थोडे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायला सांगितले. पण मग मी कुठेतरी न्यूज मध्ये वाचलं आणि त्या फिक्स डिपॉझिटच्या पैशांबद्दल मी थोडेसे पैसे डिफेन्स सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. 1 वर्ष झालं, 11 महिने झाले माझ्या इन्व्हेस्टमेंटला आणि माझी इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट डबल झाली. आणि मी आता विचार करतोय माझे जे उरलेले फिक्स डिपॉझिटमध्ये सुद्धा पैसे ते सुद्धा त्याच्यात घालू का? तर मी हसलो त्यांच्याकडे बघून आणि त्यांना सांगितलं की तुमचं वय आता रिस्क असेसमेंट करण्याचं आहे आणि त्या अलोकेशनला तुमचं वय फेवरेबल नाहीये. तर मित्रांनो, बरेच वेळेला इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमच्या एज आणि रिस्क कॅपिटलच्या हिशोबाने केले जातात. फक्त मार्केट चांगला आहे किंवा तो फंड पळतोय या हिशोबाने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तो स्वतः खूप मोठं घातक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते. डिफेन्स सेक्टर म्हणजे कसं आहे माहिती का? हे अगदी तुम्ही तुमच्या ताटामध्ये जेवणामध्ये कसं आपण चवीला लावण्यासाठी चटणी किंवा लोणचं घेतो, तेवढंच अलोकेशन तुमचं पोर्टफोलिओमध्ये डिफेन्स सेक्टरकडे असायला हवंय. तुम्ही चटणी किंवा लोणच्यानी पोट भरू शकता का? तसंच तुम्ही पूर्णपणे डिफेन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही कंटिन्यूस त्याच्यावरती अवलंबून राहून तुम्ही तुमचा पुढचा विचार आयुष्याचा करू शकत नाही आणि आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत, ते पर्याय निवडा. कोणीतरी सांगितलंय म्हणून तुम्ही गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीचे जे वेगवेगळे पर्याय आहेत ते निवडताना तुम्ही बघा की तुमच्यासाठी ते सेक्टर ओके आहे का. तुमचं ऍसेट अलोकेशन पहिले चेक करा आणि ऍसेट अलोकेशन तुम्हाला एक्झॅक्टली कसं करायचं हे माहित नसेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, माझ्या टीमशी संपर्क साधा. कारण ही वेळ एक रकमी गुंतवणूक करण्याची नाहीये. ही वेळ मग SIP मार्गाने सुद्धा जावं का असं पण नाहीये. ही सगळ्यात शेवटी महत्वाचा विषय येतो की तुमची गुंतवणूक कॅपॅसिटी काय आहे, तुमच्या रिस्क कॅपिटलच्या हिशोबाने स्ट्रॅटेजी
ही डिसाईड होते. कारण युट्यूब हे जे माध्यम आहे, या युट्यूबच्या माध्यमामध्ये मी तुम्हाला जेनरिक ऍडवाइस देऊ शकतो, स्पेसिफिक नाही. आणि तुमचं उद्दिष्ट हा तुमचं जे टार्गेट आहे हे स्पेसिफिक तुमच्याशी रिलेटेड असतं. सो त्याच्यासाठी माझं असं म्हणणं राहील की तुम्ही कुठल्याही फायनान्शियल प्लॅनरशी किंवा दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी चर्चा करा आणि एक मीटिंग फिक्स करा, तुमची एक ऍसेट अलोकेशन करा आणि त्याच्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घ्या. तर मित्रांनो, आता फक्त क्लॅरिफिकेशन परत देतो. आपण जे काही डिस्कस केलं, डिफेन्स सेक्टर चांगलं चाललं आहे, सेक्टर चांगला आहे, तुमच्यासाठी सुटेबल आहे का नाही हे तुमची रिस्क असेसमेंट करून तुम्ही ठरवा. इन्व्हेस्टमेंट करताना लमसम करायची, SIP करायची, STP करायची, हे जे वेगवेगळे पर्याय आहेत, तुम्हाला काय सूट होईल ते तुमच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओने मग तुम्ही चर्चा करून डिसाईड करा. उद्या जर मार्केट पडलं तर तुम्हाला जर ते व्हॅल्युएशन ड्रॉडाऊन झालं तर तुमची सस्टेनेबल कॅपॅसिटी किती वर्षापर्यंत आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांनी ऑलरेडी डिफेन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा करण्याची इच्छा आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. मी संतोष गोसावी, एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे.